संकल्प प्रतिष्ठानची सेलिब्रिटी दहीहंडी फोडण्याचा मान हा हास्य जत्रा प्रेम चेतना भट यांनी मिळवला आहे। मान संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली। हास्य जत्रा फेम चेतना भट यांच्या हस्ते सेलिब्रिटी दहीहंडी फोडून श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। समाजात महिलांना मिळणारा मान आणि सन्मान, शासनाने महिलांसाठी आणलेल्या विविध लोकोपयोगी योजना या पार्श्वभूमीवर यंदा संकल्प प्रतिष्ठानतर्फे आयोजक श्री रवींद्र फाटक साहेब यांनी महिलांच्या सन्मानार्थ ही विशेष सेलिब्रिटी हंडी महिला गोविंदा यांच्याकडून फोडली आहे। आयोजक माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आणि अभिनेत्री चेतना भट यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। गोविंदाची पंढरी म्हणून ठाण्याकडे बघितलं जातं आणि याच पंढरीची सुरुवात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीपासून झालेली आहे। आणि आपण बघतोय की संकल्प प्रतिष्ठानचे आयोजक रवींद्र फाटक माजी आमदार व शिवसेना उपनेते यांनी सेलिब्रिटी दहीहंडीचं आयोजन केलं होतं आणि या सेलिब्रिटी दहीहंडीपासून या पंढरीला सुरुवात झाली आहे। काय सांगाल फाटक साहेब, सेलिब्रिटी दहीहंडीपासून सुरुवात केलेली आहे? मला वाटतं आजची सुरुवात 2025ची दहीहंडीची सुरुवात झालेली आहे। त्याची सेलिब्रिटी हंडी आता आपण फोडलेली आहे। आमच्या हास्य जत्रेच्या फेमस चेतना भट आणि आमच्या शिवतेज मित्रमंडळ, आमच्या ठाण्याचं कोकणीचं जे मंडळ आहे ठाण्याचं, त्या दोघांनी महिलांनी मिळून ती आज दहीहंडी फोडलेली आहे। म्हणून त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे पाकिस्तान आणि हिंदुस्थानचं युद्ध झालं त्या 3 महिलांवरती जबाबदारी दिली होती, तसंच आम्हाला वाटलं की ह्या सुरुवात पण आमची या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीची सुरुवात महिलांच्या माध्यमातून व्हावी। ती माध्यमातून चेतना भट आणि शिवतेज मित्रमंडळाच्या सर्व महिलांनी सगळे नेम सरकारने जे घातलेले त्या नियमाप्रमाणे आपण या सर्व गोविंदांना आपण इथे संधी दिली जाते। खूप भारी वाटतं। इकडे सेलिब्रिटी महिला हंडी होती, त्याचा मान मला मिळाला आणि दुसऱ्या प्रयत्नातच आम्ही हंडी फोडून दाखवली, त्याच्याबद्दल मला खूपच भारी वाटतं। मी ठाणेकरच आहे, त्याच्यामुळे ठाण्याबद्दल काय मला अभिमानच आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।